दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये 6,25,457 कोटींचे करार. JSW कंपनी राज्यामध्ये 3 लाख कोटींची गुंतवणूक करणार. उदय सामंत दावोसला शिंदेंचे आमदार फोडायला गेले. सामंतांना तात्काळ मुंबईला पाठवावं, संजय राऊतांची टीका. तर ठाकरेंचे 4 आमदार आणि 3 खासदार शिंदेंना भेटले, सामंतांचा दावा. वादाच्या पार्श्वभूमीवर नाशिक रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा काही दिवस कायम राहण्याची चिन्ह. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून दबावाचं राजकारण सुरू. बीडच्या मांजरसुंबामध्ये ज्योती जाधवच्या नावे 9 एकर जमीन. सुरेश धस यांचा दावा. तर शेतकऱ्यांच्या जमिनीमधील मुरुम उपसा करून स्वतःच्या जमिनीचा विकास केल्याचा शेतकऱ्याचा आरोप. विष्णू चाटेला जेलमध्ये पोलिसांकडून स्पेशल ट्रीटमेंट. चाटेसारख्या गुन्हेगाराला जेलचा चॉईस का? दमानी यांचा सवाल. सरकार त्यांचंच असल्यानं आरोपींना गाड्या, बेड मिळू शकतात. अंजली दमानी यांच्या आरोपांवरील प्रश्नावर संजय राऊतांचं वक्तव्य. धनंजय मुंडेंना कोणत्याही यंत्रणेनं गुन्हेगार ठरवलेलं नाही, त्यामुळे मुंडेंनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया. वाल्मिक कराडवर बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये आज सुनावणी. व्हीसीद्वारे सुनावणी होणार. देशमुख हत्या प्रकरणी पंढरपूरमध्ये आज जनआक्रोश मोर्चा. तर सांगलीमध्ये सकल मराठा समाजाकडून आज 1 दिवसीय धरणं आंदोलन. यंदा अर्थसंकल्पामध्ये कठोर निर्णय घ्यावे लागतील. गतवर्ष निवडणुकीचं असल्यानं काही सवलती दिल्या. पुढील 5 वर्ष आर्थिक शिस्त पाळावी लागेल, अजित पवार यांचं वक्तव्य. बेकायदेशीरपणे मुंबईमध्ये राहणाऱ्या बांगलादेशींना बाहेर काढा. मिलिंद देवरा यांची पत्रातून मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. राजन साळवींच्या मुलाच्या व्यावसायिक भागीदाराची आज एसीबी चौकशी. दिनकर सावंत आज रत्नागिरीतील एसीबी कार्यालयात हजर राहणार. छगन भुजबळांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा. हवाला प्रकरणी भुजबळांच्या जामिनाविरोधातील ईडीची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. नवाब मलिक यांना दिलासा. अॅट्रॉसिटी कायद्याप्रकरणी मुंबई पोलीस क्लोजर रिपोर्ट सादर करणार. मुंबई पोलिसांची मुंबई उच्च न्यायालयात माहिती. व्यापार चिन्हाच्या मालकीतून लोढा कुटुंबामध्ये वादाची ठिणगी. अभिषेक लोढांची अभिनंदन यांच्या हाऊस ऑफ अभिनंदन लोढा कंपनी विरोधात याचिका. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची उद्या वार्षिक सर्वसाधारण सभा. शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकाच व्यासपीठावर येणार. राज ठाकरे उद्यापासून 3 दिवस नाशिक दौऱ्यावर. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार. टोरेस प्रकरणामध्ये 8 युक्रेनच्या तर 1 तुर्कीय नागरिकाविरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस. मुख्य आरोपीनं 200 कोटी परदेशामध्ये पाठवल्याचा संशय. राज्यात 4 लाख बनावट पीक विम्याचे दावे उघड. बनावट दावे फेटाळून काटेकोर तपासणीसाठी सुधारणा करण्यात येणार. माणिकराव कोकाटेंची माहिती. रिक्षा आणि टॅक्सीच्या दरामध्ये 3 रुपयांची वाढ करण्याची मागणी. प्रस्ताव मान्य झाल्यास रिक्षाचं भाडं 26 रुपये तर टॅक्सीसाठी 31 रुपये मोजावे लागणार. पुण्यामध्ये गुइलेन बॅरे सिंड्रोमचे 24 संशयित रुग्ण. आरोग्य विभागाकडून शीघ्र कृती पथकाची स्थापना. सिलेंडर स्फोटाची जबाबदारी दहशतवादी खलिस्तानी संघटनेनं उचलली. खलिस्तानी जिंदाबाद फोर्सनं ईमेल करत हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. मुंबईमध्ये आज 21 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. तर मुंबईतील हवा प्रदूषणामध्ये वाढ. AQI 170 वर.